मी प्राध्यापक डॉक्टर आबासो शिंदे, इग्नो अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या अंतर्गत इंडियन इकॉनॉमी वन, भारतीय अर्थव्यवस्था एक, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स या ब्लॉग अंतर्गत स्ट्रक्चरल चेंजेस, संरचनात्मक बदल हा युनिट आपण पाहणार आहोत. या ब्लॉगचे विशेष करून बाबीमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती कशा पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये किती बदल होतील, कशा पद्धतीने बदललेली स्थिती दिसतीये, स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेले बदल आपल्याला विशेष करून पाहावे लागतील. स्ट्रक्चरल चेंजेस अर्थात संरचनात्मक बदल त्याला म्हटलं जातं. या बदलाच्याच अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेत जे पाठीमागच्या युनिटमध्ये आपण डेव्हलपमेंट प्रोग्राम्स किंवा विकासाचा दाखला आणि विकासाचा उगमाची स्थिती या बाबी पाहिल्या होत्या. आता आपण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ 3.2च्या अनुषंगानं 1951 ते 80चा कालावधी, त्याचबरोबर 1980च्या नंतरचा कालावधी, क्षेत्रीय वाढ बदल, त्याचबरोबर बचतीच्या बरोबरच गुंतवणूक, रोजगार, शहरीकरण, याचबरोबर शहरीकरणाच्याच अनुषंगानं असणारी स्थिती, भारतातील प्रादेशिक असमानता, या प्रादेशिक असमानतेमधून प्रादेशिक असमानतेचे परिणाम आणि त्याची काही कारणे, त्याचबरोबर वाढीव भांडवल उत्पादन प्रमाण हे कशा पद्धतीचं असू शकेल किंवा कशी स्थिती असेल, याच अनुषंगाने इंग्लिश देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ग्रोथ इन नॅशनल इन्कम ऑफ इंडिया, द पिरियड ऑफ 1951 to 1980, the period of 1980 onward, सेक्टरल ग्रोथ चेंजेस दिया है, सेविंग दिया है, इन्व्हेस्टमेंट दिया है, एम्प्लॉयमेंट दिया है, अर्बनायझेशन किंवा शहरीकरण आपण म्हणूया त्याच्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. रिजनल किंवा प्रादेशिक जे असमानता आहे ती कशा पद्धतीने आहे भारतात, त्यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत. मॅग्निट्यूड अँड कॉजेस ऑफ रिजनल डिस्ट्रीब्युशन, या वाढीचा दर किंवा आउटपुट रेशोज कशा पद्धतीने आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण एवढंच म्हणूया की ऐतिहासिक दृष्ट्या संरचनात्मकतेशी संबंधित या बाबी आहेत. भारताचा आर्थिक विकास होत असताना, सर्वांगीण विकास होत असताना राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत बदल कशा पद्धतीने घडून आलेले आहेत, त्यात संरचनात्मक बदलाची स्थिती कशी आहे, त्याचबरोबर परिभाषित केलेले जाणारे जे काय आर्थिक फायद्याचे हस्तांतरण आहे त्याचे पुरावे जे आहेत ते पाहिले जातात. उत्पन्नाच्या सापेक्ष क्षेत्रीय वितरणातील बदल जे आहे तो मोठ्या प्रमाणात बदलाच्या अटी आणि अर्थव्यवस्थेतली असणारी स्थिती ती देखील महत्वाची आहे. त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ, आता इथं फार महत्वाचा घटक हा दुसरा पॉईंट दिलेला आहे तो दिसतोय आपल्याला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात 1951 पासून ते 1991 असेल इथपर्यंतचा काळ, आणि तिथून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची झालेली स्थिती, आणि सध्या आपण पाहतोय की 2023 मध्ये म्हणजे 22 संपूर्ण आपण 23ला सुरुवात, फेब्रुवारी महिन्यापर्यंत पोहोचलो आहोत. आर्थिक विकासाचा वेग जसा वाढत चाललेला आहे तसं केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आकडेवारीनुसार ज्यावेळेला आपण पाहतो जीडीपी मधली ग्रोथ ही फार मोठ्या प्रमाणावर होत आलेली आहे. 1951चं जर पाहिलं तर पॉप्युलेशन एका बाजूला आपण जर पाहतो ती 36 कोटी लोकसंख्या होती, आणि आत्ता आपण पाहतो त्यावेळेला ही लोकसंख्या 1951ची लोकसंख्या 36 कोटीवरून सध्या आपण 2021ची आकडेवारी खरं तर येणं अपेक्षित आहे आता, आणि किंवा एखाद्या वर्षात अजून येईल कदाचित. कोविड पॅन्डेमिकमुळे आपल्यापर्यंत ही आकडेवारी पोहोचू शकली नाही, परंतु ऑनलाईन रेफरन्सच्या अनुषंगाने, वेबसाईटच्या अनुषंगाने असं आपल्याला म्हणता येईल की ही लोकसंख्या 135 कोटीच्या वरती गेलेली आहे. म्हणजे 136 कोटीच्या वरती आपण म्हणूया पाहिजे तर, आणि सुरुवातीला असणारी केवळ 36 कोटी लोकसंख्या आज 136 कोटीच्या वरती गेलेली आहे. त्यामुळे जीडीपी मध्ये असणारी ग्रोथ जरी होत असली तर त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आपण म्हणूया वेगाने उत्पन्नातल्या वाढीपेक्षा लोकसंख्या वाढीचा वेग हा आपल्याला जास्त दिसतोय. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात झालेली ग्रोथ जरी असली
तरी त्यापेक्षा पॉप्युलेशन ग्रोथ जे आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आपल्याला मिळायला पाहिजे, तो तुलनात्मकरित्या तेवढा जो त्याच्यावर युटिलाइज व्हायला पाहिजे. म्हणजे वाढलेल्या लोकसंख्येवर आपल्याला पॉप्युलेशन जे आपण ग्रोथ होते, त्या पॉप्युलेशन ग्रोथमध्ये पॉप्युलेशन डिव्हिडंड ज्यावेळेला वाढेल, म्हणजे आणखी इन्कम ज्यावेळेला वाढत जाईल, त्यावेळेला ओव्हरऑल आपण म्हणूया राष्ट्रीय उत्पन्नातली वाढ ही फायदेशीर असणारी आपल्याला दिसेल. प्रोफेसर पी सी यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल किंवा एनआयची एक महालनोबिस समितीची स्थापन झाली होती. त्यांनी देखील किंवा प्राध्यापक डी आर गाडगीळ असतील किंवा प्राध्यापक व्ही के आर व्ही राव असतील, या 2 सदस्यीय समितीच्या मार्फत देखील याच्यावरती तरतूद करण्यात आली होती. आणि स्वतंत्रोत्तर कालखंडात याच्यात कसा बदल करता येईल, राष्ट्रीय उत्पन्नाचा वेग कसा वाढू शकेल, तो अंदाजे वर्ष 1948-49 साठी एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे केवळ 8,830 कोटी रुपये होतं. यानंतरचा जर आपण अंदाज पाहिला, तो संकलित करून त्या वर्षाचा जो काही अंदाज आहे तो बदललेला आपल्याला दिसून येतो. आणि जीडीपी मध्ये कशी ग्रोथ होईल या अनुषंगाने बजेटमध्ये सुद्धा वेगवेगळी कर रचना किंवा कर विषयक धोरण आपण पाहतो, ते बदललेले असतात. त्याच्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्न किंवा एनआय या ठिकाणी म्हटले, तो अंदाजे या ठिकाणी वर्तविला जरी असला तरी एकूण उत्पन्न, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती यापैकी उत्पन्न पद्धतीने जे मेजरमेंट आलेलं असतं, मोजमाप आलेलं असतं, त्याचा निश्चितपणे फायदा होतो. वर्तमान किमती या देखील फार महत्वाच्या विचारात घेतले जातात. परंतु जेव्हा तात्पुरती तुलना करणे हे आवश्यक असते, तेव्हा अशा आकडेवारीच्या आधारे देखील आपल्याला 1948-49चा जीडीपी जर नॅशनल इन्कम आपण पाहतो, त्यावेळेला केवळ 8,830 कोटी रुपयाचा असणारा जीडीपी आता आपण पाहतो की 100 कोटीपेक्षाही जास्त. परंतु एका बाजूला आपण पाहतो की आपली लोकसंख्या मात्र 100 कोटीने वाढलेली आहे. पण तेवढ्या तुलनेत हा जीडीपी देखील, म्हणजे 36 कोटी लोकसंख्या असताना आपण म्हणूया 1951च्या आकडेवारीनुसार हा जीडीपी त्यावेळेचा लोकसंख्येच्या मानाने जरी कमी होता, तरी पण लोकसंख्या तेवढी होती, त्याच्यामुळे तेवढा जीडीपी असल्याचं आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं, त्यामुळे पहिल्या युनिटमध्ये जो आपण पाहिलं, या ब्लॉकच्या अंतर्गत जो पहिला युनिट होता त्याच्यात आपण पाहिलं की स्वातंत्र्योत्तर कालखंड किंवा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला भारताची असणारी स्थिती, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झालेले बदल जे आहेत ते कशा पद्धतीने होतील, किती होतील, अंदाज हा संकलित करून प्रकाशित केला जातो. त्याच अनुषंगाने झालेले बदल हे निश्चितपणे उल्लेखनीय स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. अंदाज हा 1948-49 ला जो वर्तवला गेलेला आहे, तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने झालेला आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे विशेष बाब ही विचारात घेतली जाते. एनआयच्या अंतर्गत आपण जो इन्कम ग्रोथ करणार आहोत, तो फार महत्वाचा असतो आणि तो वाढण्यावर निश्चितपणे भर दिलेला असतो. अंदाज हा प्राथमिक दृष्ट्या जरी येत असला तरी पुढील वर्षासाठी किंवा येणाऱ्या कालावधीसाठी कितीने ग्रोथ होईल, कशी ग्रोथ होईल, ते आपण पाहिलेलं आहे. त्या अनुषंगाने 1951 ते 1980 हा कालावधी आपण विशेष करून 2-3 बाबीसाठी उल्लेखनीय आहे. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 आहे. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 पर्यंतची आहे. पहिल्या योजनेमध्ये शेतीवरती भर दिला आणि दुसऱ्या योजनेमध्ये उद्योगधंद्यांवरती भर दिला. तिसऱ्या योजनेमध्ये आपल्याला तिसरी पंचवार्षिक योजना करता आली नाही. हिंदी आणि आपण म्हणूया हिंदी चीनी भाई भाई असे म्हण वापरून चीननी आक्रमणे केली, म्हणजे आपण मित्र आहोत किंवा भाऊ आहोत अशी रिलेशन ठेवलं. परंतु याच्यातून पाहिलं की त्यांनी आक्रमणे केली. आणि आजही चीन जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बाबतीत अग्रेसर आहे. भारताकडे जर पाहिलं तर आपण आज आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर काही बाबी उत्पादनं असतील, फ्रुट्स अगदी आता सध्याच्या काळात जर बघितलं तर एक्सपोर्ट आपण मोठ्या प्रमाणावर करतोय. कोऑपरेटिव्ह सेक्टरमधून आलेलं प्रोडक्शन आहेत ते आपण मोठ्या प्रमाणावर, शुगर असतील, कॉटन असतील, क्लॉथ असतील, ते एक्सपोर्ट करतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणावरचं उत्पादन हे वाढेल कसं याच्यावरती आपण निश्चितपणे भर देतोय. त्यामुळे भारतात या अशा अनेक बाबी आहेत की त्याचं वास्तविक मूल्यमापन ज्या वेळेला करणं अपेक्षित आहे, त्यावेळेला आपल्याला निर्धारित लक्ष्याच्या विरुद्ध बाजूने स्कोअरवरील तक्ता जर त्या ठिकाणी जर पाहिला वेबसाईटच्या अनुषंगाने तर आपल्याला तो निश्चितपणे दिसून येईल. परंतु 1972चा काळ म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना, पाचवी पंचवार्षिक योजनेच्या वेळेला आपण पाहतो, 1980ला तर खरं तर
मोठी समस्या निर्माण झाली होती ती म्हणजे एम्प्लॉयबिलिटीची, रोजगाराच्या अनुषंगाने. म्हणजे बेकारी बेकार 1972च्या दुष्काळामुळे, दुष्काळाची स्थिती ज्यावेळेला आपण वर्णन कराल त्यावेळेला सध्या आपल्याला काही भागात भारतात खूप प्रचंड प्रमाणावर दुष्काळ असल्याचं दिसून येतं. दुष्काळामध्ये आपण पाहतो त्यावेळेला सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना फार महत्वाची असते पॉवर्टी लाईन स्टडी करताना. निरपेक्ष म्हणजे जिथं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा देखील आपल्याला मिळत नाही, ती स्थिती म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य होय. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे तुलनात्मकरित्या, म्हणजे एकाकडे एक वस्तू आहे परंतु ती दुसऱ्याकडे नाही, अशा स्थितीमधला ज्यावेळेला विचार आपण करतो त्यावेळेला तिला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणायचं. त्यामुळे भारतात या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला निरपेक्ष दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त आहे. विदेशात किंवा विकसित देशाच्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला तिथं तुलनात्मकरित्या डेव्हलप कंट्री असल्यामुळं त्याचे दुष्परिणाम आपल्याला तसे जाणवतात. आणि तिथली सापेक्ष दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे एकाच्या तुलनेत दुसरा जर त्या ठिकाणी जास्त श्रीमंत असेल किंवा त्याचं उत्पादन जास्त असेल किंवा त्याच्याकडच्या फॅसिलिटीज जास्त असतील तर त्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. म्हणजे उदाहरणासाठी माझ्याकडे 10,000 रुपयाचा मोबाईल आहे आणि समोरच्याकडे 20,000चा मोबाईल आहे, तर त्याच्या तुलनेत मी सापेक्षरित्या दारिद्र्य आहोत. किंवा दिल्लीमधलं एखादी उपकरणं असतील, साधनसामुग्री असतील, एज्युकेशन रिलेटेड असतील, तिथं चांगले असतील किंवा महाराष्ट्रात चांगले असतील तर तुलनात्मकरित्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण म्हणूया पॉवर्टी लाईनमध्ये आहे किंवा कम्पॅरेटिव्ह पॉवर्टीज त्याला म्हटलं जातं, सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. म्हणजे कोणतीही फॅसिलिटी ज्या वेळेला आपण विचारून घेतो किंवा कोणतीही बाब विचार करतो ॲज अ कम्पॅरेटिव्ह असेल किंवा त्या ठिकाणी अवेलेबलच नसेल, म्हणजे माझ्याकडे एखादी वस्तू नाहीच आहे तर ती पॉवर्टी, पण कशामध्ये? सापेक्षमध्ये. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये विकसित देशामध्ये जर पाहिलं तर निरपेक्ष दारिद्र्याचं प्रमाण खूप कमी आहे किंवा कमी लोक निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आहेत. परंतु भारतात जर आपण पाहिलं तर इथं दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त असल्याचं दिसून येतं. आणि या दारिद्र्याच्यामुळं किंवा भारतातली जी स्थिती आहे त्याच्या अवस्थेमुळं एकूण पॉवर्टी लाईन कशी वाढेल किंवा निरपेक्ष दारिद्र्याचं प्रमाण कसं बदलेल या दृष्टीने विचार होणं अपेक्षित आहे. वाढीचा दर लक्षासमोर जर यश न मिळण्याची दोन कारणं आपण विचारात घेतली तर त्याचा विचार निश्चित करावा लागतो. शेजारील देशासोबत 3 वर्षात लढलेली जी युद्ध आहेत किंवा युद्धजन्य स्थिती होती ती 1962, 1965 आणि 1971. आणि त्यानंतरचा कालखंड जर बघितला आपण, वर्षातील 3 मोठे दुष्काळ जर आपण पाहिलं, 1966 असेल, 1972 असेल आणि 1969 असेल, या तिन्ही वेळेला आलेली जी दुष्काळजन्य स्थिती होती त्या स्थितीमुळं भारताची अवस्था अगदीच हालाकीची झाली होती. प्लस पॉईंट आपण म्हणूया चांगली बाब एवढीच होती त्या कालखंडात 1965-66 मध्ये शेती उत्पादनाच्या दृष्टीनं हरित क्रांती घडून आली. आणि या हरित क्रांतीमुळं गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ अशी जी उत्पादनं होती, 5 प्रकारची उत्पादनं, या 5 उत्पादनातून उत्पादनाचं प्रमाण किंवा शेतमालाची उत्पादनाची उत्पादकता ही 4-5 पटीनं वाढली. म्हणजे जेवढं हेक्टरी उत्पादन निघायला पाहिजे त्याच्या तुलनेत 4 पट जास्त गव्हासारखं उत्पादन असेल, मकेसारखं उत्पादन असेल तर हे कित्येक पटीने जास्त निघालं. त्याचं कारणही असं होतं, हायब्रिड सीड्स जे होते, आधुनिक पद्धतीचे हायब्रिड सीड्स, HYPP असं म्हटलं जातं त्याला. आणि या योजनेअंतर्गत किंवा या मार्फत सुधारित पद्धतीचे वाण किंवा बी बियाणं हे मार्केटला आली, उपलब्ध झाली, त्याचे शोध लागले गेले आणि त्यामुळे शेतमालाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर वाढायला मदत झाली. आणि याच वाढीमुळे वाढत्या लोकसंख्येला खरं तर आज आपण हायब्रिड सीड्सचा किंवा हायब्रिड पद्धतीचे बीजे बियाणे असतील, फर्टिलायझर्स असतील त्याच्यापासून तितकारा विचार करतोय. परंतु उपजीविकाच त्यापासून आजपर्यंत जर बघितलं तर अनेक लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं असतं किंवा अन्न अन्न म्हणलं तर खायला मिळालं नसतं. त्याच्याऐवजी 1965-66 मध्ये झालेल्या या हरित क्रांतीमुळे निश्चितपणे आपल्याला फायदा झालेला दिसतो. याच फायद्याच्या अनुषंगानं शेतमालाचं उत्पादन आजही वेगाने वाढलेलं दिसतं किंवा 136-37 कोटीच्या वरती गेलेल्या लोकसंख्येला अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी उपजीविकेचं साधन म्हणूया, रोजगार निर्मितीचा एक मोठा आधार म्हणूया, भारतात उपलब्ध झालेली शेती संपत्ती ही खूप मुबलक प्रमाणात आपण पाहतो. तुलनात्मकरित्या जरी राष्ट्रीय उत्पन्नातला GDPचा हिस्सा कमी दिसत असला तरी देखील रोजगार निर्मितीसाठी, मूलभूत गरज म्हणून अन्नाच्या गरजेसाठी किंवा उद्योगधंद्याला एक आधार
किंवा कच्च्या मालाचा पुरवठा आपण म्हणूया, तो देखील शेतीतूनच होतो. जर ऊस उत्पादन झालं नाही तर साखर उद्योग चालणार नाही. साखर उद्योग चालणार नाही म्हणजे साखरेपासून बनवले जाणारे पदार्थ आपल्याला मिळणार नाहीत किंवा साखर कारखान्यामध्ये लागणारे कामगार असतील, एम्प्लॉईज असतील, त्यांना रोजंदारी मिळणार नाही. आणि या रोजंदारी न मिळाल्यामुळं, त्याच्यातून उत्पन्न न मिळाल्यामुळं, अर्थार्जन न झाल्यामुळं अनेक दृष्टीनं हालापेष्टा होतील. उदाहरणासाठी जर ज्यावेळेला आपण पाहतो, पहिल्या आणि 5व्या योजनेच्या कालावधीत आम्ही निर्धारित लक्ष्य पूर्ण करू शकलो जरी नसलो तरी विशिष्ट बाबीवर आपल्याला फोकस करावा लागतो. त्या दृष्टीनं ज्यावेळेला आपण विचार करतो, त्या 72चा काळ असेल किंवा 1979चा काळ असेल, बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य या समस्या ज्या होत्या त्या प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या. आणि 72च्या दुष्काळामध्ये उपलब्ध असणारं जे काही अन्नधान्य असेल किंवा इतर मार्केटमधल्या वस्तू असतील तेवढंच होतं. तेही अगदी नगण्य स्वरूपाचं किंवा फार कमी होतं. उत्पादन होण्याची शक्यता नव्हती कारण पाऊस पर्जन्य नव्हतं. बाजारातल्या वस्तूला मागणी येत नव्हती. मागणी झाली तर ते अगदीच अल्प प्रमाणात असायची. त्यामुळे उत्पादन तयार करणं शक्य नव्हतं उद्योजकांना. कारण उद्योजकांना वस्तू तयार करण्यासाठी त्याला प्रोत्साहनपर त्याचं मानधन किंवा त्याला वेतन मिळावं लागतं. ते मिळत नव्हतं. कच्चा माल खरेदी करण्यासाठी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे या 72च्या दुष्काळामध्ये वेगवेगळ्या याला जोडून आपण वैद्यकीय क्षेत्राचा थोडासा दाखला घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या साथीचे आजार, रोगराईचं प्रमाण हे देखील मोठ्या प्रमाणावर होतं. आणि या रोगराईमुळं, साथीच्या आजारामुळं हालापेष्टा किंवा आपल्याला पुढे संकट आलेली दिसून येतात. त्यामुळे पहिल्या आणि 5व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत निर्धारित केलेलं जे लक्ष्य होतं ते पूर्ण करू शकलेले नव्हते किंवा त्याला काही अपेक्षित यश हे आलेलं नव्हतं. त्यामुळे आजही आपण पाहतो की दरवेळेला विकासाचा दर आपला 9% जाईल, 10% जाईल असं आपण म्हणतो, 8%च्या वरती जाईल. परंतु आर्थिक विकासाचा वेग जो आहे तो 6% किंवा अगदी 5% तो मागं 2-3%, 4% असा गाठण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळं आर्थिक विकासाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं भारताने अशी वेगवेगळ्या पद्धतीची जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीच्या अनुषंगाने डोळ्यासमोर काही लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. त्याचे अपेक्षित यश हे देखील मिळणं त्या दृष्टीने प्रयत्न होणं अपेक्षित आहे. शेजारील देशाबरोबर 3 वर्षात लढलेली जी काही युद्ध आहेत ती देखील विचारात घ्यावी लागतात. 1962, 65 आणि 1971 आणि त्यानंतरचा कालखंड जर आपण पाहिला किंवा त्याच्यातलाच 1966 असेल, 66लाही दुष्काळजन्य स्थिती होती. 72चा मोठा दुष्काळ होता. 1979 आणि 80चा उल्लेख आपण वरती करतोय. तिघापैकी या पहिल्या 2चा अंदाजे 50% वर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आणि त्यामुळेच दशलक्ष लोकसंख्या ही काही दशलक्ष लोकसंख्या त्या ठिकाणी मृत्युमुखी देखील पडलेली होती. त्यामुळे 200 दशलक्ष प्रभावित असणाऱ्या लोकसंख्येच्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं ह्या रचनात्मक विचाराच्या दृष्टीनं 1980 नंतरच्या कालावधीत काही विचार मांडले गेले. 1980च्या दशकात भारताने राष्ट्रीय उत्पन्नाचा वेग हा वाढवण्यावर भर दिला होता. 1960 आणि 1970च्या दशकातील ही कमी विकासाच्या दराच्या तुलनेत 1980चा वेग हा वाढण्यावर भर होता. 6व्या आणि 7व्या योजनेच्या कालावधीत, त्यानंतरच्या 8व्या योजनेच्या कालावधीत एनआय मधील वाढ आणि 8वी योजना म्हणजे नंतर 80च्या नंतरचा कालखंड किंवा 1985-86च्या कालावधीत जर विचार केला तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेला दिसतो. लक्षित वाढ दरापेक्षा मात्र सलग 3 योजना सुरू असताना पूर्वविराम, उदाहरणार्थ 9व्या योजनेत, 11व्या योजनेत त्याच्या कालावधीनुसार त्याच्यात काही बदल झालेले निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील. एखादा अलक्षित किंवा संदर्भात नोंदवलेल्या एनआयच्या दराच्या वाढीच्या दरात ही घट दिसून येते. या कामगिरीच्या घसरणीची 2 प्रमुख कारणे देखील आपल्याला विचारात घ्यावी लागतात आणि ती कशा पद्धतीने बदललेली आहे, ती स्थिती कोणती होती, तर या नंतरच्या काळात तशा पद्धतीने बदल झालेले आहेत. क्षेत्रीय वाढीच्या अनुषंगाने जो 3.3 दिलेला आहे किंवा एकूणच रचनात्मक स्वरूपाचे जे बदल झालेले आहेत ते कशा पद्धतीने आहेत, त्याच्यातले किती फायदेशीर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सायमन कुझनेट्स यांनी 1966 मध्ये पहिल्यांदा हे दाखवून दिलं की याचा परिणाम कशा पद्धतीने होतो. क्षेत्रीय रचनात्मक मधील बदलांचा पुरावा त्यांनी दिला आहे. शेतीवर मागणी आणि पुरवठा या दोन्ही कारणासाठी उद्योग आणि सेवा क्षेत्र या अनुषंगाने विचार झालेला दिसतो.
फिशर 1939 आणि लिपिक 1940 यांनी समान विचारसरणी विकसित केली होती. दक्षिण भारतासाठी NI आणि GDPचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रीय प्रोफाईल बदलणे, त्याचबरोबर काही त्यातले बदल जे असतील ते देखील सांगण्याचा प्रयत्न केला, सादर केले आहे. आणि सारणी जे 3.2 आपल्या रेफरन्स बुकच्या अनुषंगाने जे दिलेलं आहे बुक्स त्याच्यामध्ये आहे. डेटामधून प्रभावित होणारे महत्त्वाचे ट्रेड हे देखील त्याच्यात दिलेले आहेत टेबलच्या अनुषंगाने. त्यामुळं फिशर आणि लिपिक या दोन विचारवंतांनी मांडलेले विचार या विचारसरणीच्या आधारावरती निश्चित त्याच्यात फायदा झालेला आहे. सायमन कुझनेट्स यांनी पहिल्यांदाच काही बाबी या दाखवून दिलेल्या आहेत. या दाखवलेल्या बाबीच्या अनुषंगाने त्याचा परिणाम किंवा त्याची तीव्रता जी आहे ती निश्चितपणे दिसून येते. क्षेत्रीय रचनामधील बदलांची किंवा त्या झालेला बदल हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा आहे. मागणी आणि पुरवठा या दोन्ही कारणांसाठी उद्योग आणि सेवा क्षेत्र हे विचारात घ्यावं लागतं. फिशर आणि लिपिक यांनी समान विचारसरणी विकसित केली होती. दक्षिण भारतासाठी NI किंवा GDP चा अंदाजे त्या ठिकाणी जो इन्फॉर्मेशन होती ती त्यात सांगितलेली आहे. GDP मध्ये शेतीचा वाटा जो आहे तो कशा पद्धतीने बदललेला आहे, तो किती बदलू शकतो, तो 1950-51 ला 53% तो 2012 पर्यंत पाहतो आणि आता जरी पाहिलं सध्याचा तरी तो 12% घट झालेली दिसते. मग हा शेती क्षेत्राचा वाटा घटलेला फायदेशीर आहे का तोट्याचा आहे अशा दृष्टीने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला यातली 53% झालेली ही 14% घट हे निश्चितपणे जवळपास 40% किंवा 40-60 प्लस वर्षाचा कालावधी आहे आणि 39% इतकी घट झालेली दिसते. घटता वाटा हा कृषी क्षेत्राच्या विकासाच्या मार्गाशी सुसंगत स्वरूपाचा आहे आणि या सुसंगत वाट्याच्या अनुषंगाने देखील 50-51 मध्ये 53% ते 12% 2012 पर्यंत हा जो घटलेला वाटा आहे 53 14%चा हा विशेष करून विचाराधीन किंवा विचार करण्यासाठी बाब आहे. परंतु शेती क्षेत्राची झालेली प्रगती हे जर ज्यावेळेला आपण पाहत गेलो तर ती निश्चितपणे चांगल्या पद्धतीची आहे. हरित क्रांती जशी पहिली हरित क्रांती झाली तशी दुसरी हरित क्रांती हे सातत्याने उत्पादन वाढ ही मोठ्या प्रमाणावर घडून येत आहे. परंतु सेवा क्षेत्राचं वाढ ही जास्त प्रमाणात झाल्यामुळं जे GDP मधला हिस्सा जो आहे तो यातला कमी असलेला दिसून येतो. कारण सध्या आपण उदाहरणासाठी एखादं घेऊया, पॉपकॉर्न किंवा मका उत्पादन ज्या वेळेला आपल्याकडे झालेलं असते त्या मकेला सुरुवातीला अन्न म्हणून जास्त मोठ्या प्रमाणावर उपभोगाचा वापर केला जात होता. आत्ता आपण पाहतोय मल्टीनॅशनल स्टेटरमध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला ही पॉपकॉर्न आपण आत्ता ग्रामीण भागात जर महाराष्ट्राच्या बघितलं तर अगदी 20 रुपये किलो 15 रुपये किलो आपल्याला हे धान्य मिळू शकतं. परंतु त्याचंच कन्व्हर्शन आपण पाहतो, त्याच्यातला पॉपकॉर्न बनवलं जातं किंवा भाजी सब्जीमध्ये काही वेळेला याचा वापर केला जातो. त्यावेळेला त्याची किंमत जर पाहिली तर ती प्रचंड मोठी असते किंवा वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पॉपकॉर्नच्या अनुषंगाने जर पाहिलं तर मक्याचं एक कणीस हे 20 रुपयाला भाजल्यानंतर मिळू शकतं. त्याच्याच बिया बाजूला काढून ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याची दुप्पट किंमत झालेली दिसते आणि पॉपकॉर्न बनवले जातात त्यावेळेला त्याची 4 किंवा 8 पट किंमत वाढलेली दिसते. म्हणजे ही कित्येक पटीनं किंमत मल्टिप्लेक्समध्ये 20 रुपयाचं कणीस तेवढंच भाजलं आणि एका बॉक्समध्ये जर दिलेलं असेल त्याला थोडी तिखट मीठ हळद लावून जर असेल तर निश्चितपणे त्याची किंमत 500-700 रुपयापर्यंत जाते. म्हणजे ज्यावेळेला 20-30 रुपयाचं एखादं असेल किंवा किलोग्रॅममध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला शेतकऱ्याकडून मिळणारा हा माल अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळतो. नॉनव्हेजच्या बद्दल ज्यावेळेला आपण पाहतो पोल्ट्री फार्म मधून घेतलेली एखादी कोंबडी असेल समजा कुक्कुटपालनाच्या अनुषंगाने त्याचंच रूपांतर ज्यावेळेला आपण हॉटेल व्यवसायातल्या चिकन हंडीशी करतो त्यावेळेला त्याची प्राइस ही निश्चितपणे दुप्पट किंवा 4 पट झालेली दिसते. त्यामुळं प्रोडक्शन ॲग्रिकल्चरचं जे 14% आहे आजही इतर देशाच्या तुलनेत भारतात हे 14% शेती क्षेत्रातला राष्ट्रीय उत्पन्नातला सहभाग जो आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे. तो टिकून असल्यामुळं कोविड पॅन्डेमिकच्या काळात आपण अनुभवलं की इतर देशातल्या लोकसंख्येला शहरातून त्या ठिकाणी सुविधा न मिळाल्यामुळं व्हेंटिलेशन किंवा व्हेंटिलेटर अगदी न मिळाल्यामुळं मृत्यूला सामोरं जावं लागलं. परंतु भारतात हेच रेशो 14% आहे.
म्हणजे मायग्रेट झालेला जो सर्व लेबर आपण म्हणूया, मायग्रेट झालेला जो काही एम्प्लॉईज आपण म्हणूया, तो दिल्लीसारख्या शहरात असेल, महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहरात असेल, कलकत्ता असेल, बँगलोर असेल, अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे गेलेला लेबर असेल, मायग्रंट असेल, तो रुरल एरियाला स्थलांतरित झाला आणि रुरल एरियावरती हा आलेला लोकसंख्येचा एक प्रकारे आपण शहरी लोकसंख्या ग्रामीणमध्ये आली त्यावेळेला लोकसंख्येचा ताण आला होता. परंतु अशा जागतिक महासंकटात देखील ॲग्रिकल्चर सेक्टरने चांगल्या पद्धतीने तारलेला आपल्याला दिसून येते आणि याचा फायदा आपल्याला झालेला दिसतोय. म्हणजे यातून काय निर्माण होऊ शकलं तर निव्वळ घट हे अशा प्रकारे किंवा त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा जो आहे तो त्यात बदललेला दिसतो किंवा वाढती अर्थव्यवस्था असेल त्याचा कायम असणारा वर्चस्व जो आहे तो पाहता कृषी आणि संलग्न क्रियाकलापामध्ये तुलनेने उच्च रोजगार वाटा जो आहे तो वाढलेला दिसेल. कृषी विकासाचा स्वतःचा एक अत्यावश्यक बाबी ज्या आहेत त्या झालेल्या दिसतात. नोकऱ्या, उत्पन्न आणि अन्न सुरक्षा याचबरोबर सर्व कृषीशी संबंधित उद्योगधंदे असतील, कृषी क्षेत्र असतील, कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे मुख्य स्रोत असेल. म्हणजे भारताची स्थिती ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला भारतात अशा पद्धतीचे हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण जीडीपी काढायला घेतो त्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात किंवा स्वतंत्र उत्तर म्हणूया आपण स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या कालखंडात म्हणूया शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा हा 55 ते 60% होता. तो नंतरच्या कालखंडात जरी आता घटत आलेला असला तरी ऍक्च्युली उत्पादन घटलेलं नाही, परंतु इतर क्षेत्रातलं म्हणजेच उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल याच्यातलं उत्पादन वाढल्यामुळं हा शेती क्षेत्रातला उत्पन्नाचा वाटा जो आहे तो आपल्याला आता 15% आलेला दिसतोय. म्हणजेच ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट मांडलेल्या आहेत सायमन कुझनेट्स असतील, फिशर निटिंगमॅन असतील, तर त्या निश्चितपणे याच्याशी संबंधित आहेत की शेती क्षेत्रातले झालेले बदल हे कशा पद्धतीने आहेत, शेतीला राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा तो कशा पद्धतीने होऊ शकतो आणि 39% इतकी वाढ जी आहे ती देखील त्या ठिकाणी विचाराधीन आहे किंवा विचारात घेतली जाते. त्यामुळं ही झालेले बदल हा 39 वर्षाच्या कालावधीतला बदल आहे आणि तो 14% घट झालेली दिसते. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला शेती विकासाचा वेग हा घटलेला दिसतो, परंतु प्रत्यक्ष आपण उपजीविकेसाठी पाहतो त्यावेळेला शेतीवरती अवलंबित असण्याचं प्रमाण आपलं जास्त दिसून येतं. वाढती अर्थव्यवस्था मात्रा किंवा कायम वर्चस्व जे पाहता कृषी आणि संलग्न क्रियाकलापामध्ये तुलनेने उच्च रोजगार वाटा जो आहे तो 48.9% एवढा आहे. तो 2011-12च्या आकडेवारीनुसार आहे आणि कृषी विकास किंवा स्वतःच अत्यावश्यक सेवेच्या अनुषंगाने याच्या बाबी म्हणता येतील. नोकऱ्या, उत्पन्न आणि अन्न सुरक्षा या पद्धतीने जर विचार केला, एम्प्लॉयबिलिटी जर पाहिली तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, रोजगार संधी जास्त प्रमाणात आहेत. कारण एकूण लोकसंख्येच्या किती लोकसंख्या आपण पाहतो की आजही 55% 60%च्या आसपासची लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे आणि या अवलंबित असणाऱ्या लोकसंख्येमुळेच उपजीविकेचं साधन म्हणून शेतीकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर त्या अनुषंगाने आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत झालेले जे काही बदल आपण म्हणतो ते किती प्रमाणात होतील, त्या अनुषंगानं उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र जर नोकऱ्या पुरवू शकलं नाही तर निश्चितपणे या ठिकाणी शेतीवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे ज्याला कोणाला उच्च शिक्षित असो किंवा अल्पशिक्षित असो, कोणाला काही मिळत नाही, कामधंदा नाही म्हणलं की तो शेतीत काम करतो. म्हणजे शेतीत आता सध्या अकुशल स्वरूपाचा श्रमिक हा मोठ्या प्रमाणात आहे. या अकुशल श्रमिकाच्या सहाय्याने त्याचऐवजी जर आधुनिक पद्धतीचे टेक्नॉलॉजी तंत्रयंत्र अवगत असणारा कामगार जर असेल, सुशिक्षित, ज्या वेळेला आपण BSc ॲग्री म्हणतो, ॲग्री झालेला एखादा तरुण ज्या वेळेला शेती करायला लागतो त्यावेळेला ती तोट्याची शेती होतं आणि शेतीतलं ज्ञान जर अवगत असेल, चांगल्या पद्धतीचं असेल तर कमी पाण्यात किंवा कमी जमीन असताना देखील लाखो रुपये उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी आता महाराष्ट्रात आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर दिसतात. तसंच वेगवेगळ्या राज्यात देखील आपण पाहतो की उत्पादनं, शेतमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच आपल्याला आयात ही कमी प्रमाणात शेतमालाची करावी लागते. उलट आपण भारत हा पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण किंवा स्वावलंबी झालेला दिसतो
आणि नंतरच्या कालखंडात आपण आता पाहतो मोठ्या प्रमाणावर आपली निर्यात होत असताना दिसते. वेगवेगळे फ्रुट्स असतील, आपण तुलनात्मकरित्या आयात शेतमालाची फार कमी प्रमाणात करतो, गरजेच्या वेळेला करतो. अन्यथा आपल्याला शेतमालाची आयात करावी लागत नाही. आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारे देश आहोत आणि आपल्या देशाचा विचार करता आपण परकीय देशाबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याचा प्रयत्न देखील करत असल्याचं आपण पाहतो. आणि या निर्यातीतून म्हणजे BOP ज्याला म्हटलं जातं, बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल, व्यापार तोल ज्यावेळी ह्या संकल्पना ज्या आहेत, म्हणजे डोळ्यांना दिसणारा दृश्य आणि अदृश्य अशा अनेक कन्सेप्ट आहेत की त्या व्यवहार तोलाशी संबंधित असतील, व्यापार तोलाशी संबंधित असतील. त्यामध्ये देखील भारत हा अग्रेसर देश आहे असं दिसून येतं. त्यामुळे इंडियन इकॉनॉमी ही एक स्ट्रक्चरल डेव्हलप झालेली किंवा रचनात्मक बदल झालेली अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहेत. वाढती अर्थव्यवस्था मात्र जरी विचारात घेतली तरी पॉप्युलेशन देखील त्याच वेगाने वाढते किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने पॉप्युलेशन ग्रोथ झालेली दिसते. वाढती अर्थव्यवस्था आणि एकूणच वर्चस्व जो आहे तो शेती क्षेत्राचा निश्चित आहे. शेती आणि संलग्न विकासाच्या दृष्टीनं तुलनात्मकरित्या उच्च व्हावी. रोजगार वाटा जो आहे तो कृषी क्षेत्राचा निश्चितपणे वाढलेला आहे. कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय या संलग्न व्यवसायाचे एकूण प्रमाण ज्यावेळेला 11-12च्या वेळेला बघतो त्यावेळेला रोजगाराच्या दृष्टीनं 48.9% म्हणजे जवळपास 49% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आणि या लोकसंख्येला जर शेतीत काम नाही मिळालं तर त्याचा भार हा शहरावरती येईल आणि शहरातल्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यावरती अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ग्रामीण भागातच रोजगार संधी किंवा काम मिळणं हे आवश्यक आहे. ग्रामीण जनतेला ग्रामीणच भागात जर काम नाही मिळालं तर त्याचा फायदा निश्चितपणे उत्पादन वाढीला होऊ शकतो. त्यामुळं कृषी विकास हा स्वतःच एक अत्यावश्यक भाव आहे. त्यामुळे शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असतील, फलोत्पादन असतील, फळझाड लागवडीचे कार्यक्रम असतील, शासन मोठ्या प्रमाणावरती याच्यावर तरतूद करतं आणि याच तरतुदीतून मोठ्या प्रमाणावर कसे उत्पादन वाढेल, वाढलेलं उत्पादन आपल्याला देशातल्याच लोकसंख्येला कशा पद्धतीने ते पुरवता येईल, त्यासाठी वितरण साखळी काय निर्माण करता येते का, एक्सपोर्टच्या दृष्टीने काही पॉलिसीज राबवता येतील का, तर ह्या अंदाजपत्रकीय बाबीच्या अनुषंगाने तरतुदी तर केलेल्याच आहेत. परंतु हे उत्पादन जसं वाढेल तशा पद्धतीने अनेक बाबतीत जसं आपण चायनाकडे ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला चायना म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्या डोळ्यासमोर येतात आणि जपान म्हटलं तर तंत्रज्ञान आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे ते क्वालिटी ज्या वेळेला घ्यायची असेल आपल्याला त्यावेळेला जपानकडून घ्यावी लागते. आणि ज्यावेळेला क्वांटिटी म्हणूया किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूच आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यायच्यात, कारण प्रत्येकाकडे आता आपण पाहतोय की एक मोबाईल झालेलाच आहे. प्रत्येक ठिकाणावर मोबाईल आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, वेगवेगळे साधन सामुग्री आपण वापरतोय. डिजिटल युग किंवा डिजिटल कालावधी आपण आता सगळे सामोरे जातोय. त्यामुळे या सगळ्यांसाठी आपल्याला कुठे ना कुठे अवलंबित राहावं लागतंय भारतात. परंतु शेती उत्पादनाच्या बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण आहे. इतर देशातलं आणलेलं आपल्याला अन्न किंवा इतर देशातून आणलेल्या आपल्याला ज्या काही बाबी असतील त्या शेतीशी संबंधित तुलनात्मकरित्या कमी प्रमाणात असतात. काही वेळेला आपल्याला गरज पडल्यावर अशी आयात करावी लागते. सध्या जर पाहिलं तर म्हणजे हा दरच वर्षी खरं तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गहू शेतमालातलं जे उत्पादन आहे त्याची टंचाई निर्माण होते आणि वेगवेगळ्या राज्यातून आपण गहू महाराष्ट्राच्या दृष्टीने असेल आयात करतो. तरी देखील सरकारकडे असणारे जे काही कोठार आपण गव्हाचे कोठार असतील, धान्याची कोठार असतील, ती धान्याची कोठारं खुली करण्याचं काम हे सरकारकडे जानेवारीच्या किंवा आफ्टर दिवाळी आपण म्हणूया ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपल्याला ह्याला सामोरं जावं लागतं, करावे लागतात. फेब्रुवारी हा अत्यंत महत्त्वाचा गहू उत्पादन वीट प्रोडक्शनच्या दृष्टीने असतो आणि या वीट प्रोडक्शनच्याच अनुषंगाने त्याची मागणी ही देखील खूप असते आणि प्रोडक्शन मात्र फक्त हिवाळ्याच्याच कालावधीत असतं. त्यामुळे वर्षभर पुढे एवढं धान्य पहिल्यांदा फार्मर्स जे असतात ज्याच्यावर आपण पाहतो की 48.9% लोकसंख्या ही शेतीच्या मालाच्या मागणीवर अवलंबून असते. कारण तिथंच उपजीविका ही लोकसंख्येची अवलंबून असते आणि रोजगार निर्मिती देखील त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे या रोजगाराच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 48.9% ही उच्च रोजगार क्षमता देणारी एक शाखा आहे, एक विभाग आहे असं म्हणूया. या व्यतिरिक्त उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात तुलनात्मकरित्या कमी रोजगार मिळालेला दिसतो आपल्याला. त्यामुळे एम्प्लॉयच्या अनुषंगाने असेल
तर ही अवलंबित्व जास्त प्रमाणात आहे. कृषी किंवा नोकऱ्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला उत्पन्न अन्न सुरक्षा, नोकऱ्या मिळवणं असेल, अन्न सुरक्षा मिळवणं असेल, शिवाय सर्व कृषी अन्न उद्योगांसाठी कृषी क्षेत्र हे कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे मुख्य स्रोत राहिलेले दिसून येतं. त्यामुळे GDP मध्ये असणारा शेतीचा वाटा, GDP मधील शेती उत्पादनाचा वाटा तो कशा पद्धतीने असेल, कसं बदलेल या दृष्टीने पाहणं अगत्याचं आहे. त्यामुळे वाढती अर्थव्यवस्था, त्याच्या असणाऱ्या बाबी या पाहाव्या लागतील. नोकऱ्या, उत्पन्न आणि अन्न सुरक्षा यात कशा पद्धतीने बदल होत आहेत ते पाहिलं जात आहे. GDP मध्ये उद्योगाचा वाटा जो आहे तो 1950-51 मध्ये 17% तो 2012 मध्ये म्हणजे उद्योग क्षेत्राचा वाटा जो आहे तो केवळ अगोदर जर पाहिलं तर तो 17% होता आणि तो 27% पर्यंत वाढला. म्हणजे 10% एवढा GDPतला हिस्सा जो आहे तो वाढलेला दिसून येतो. 1960+ असं काळ झालेला दिसून येतोय. त्यामुळे कालावधीत उद्योग केवळ 10% आहे. याचा अर्थ असा की NI मधील कृषी वाटा हा कमी झाल्यामुळं उद्योगाला मिळालेला नफा आहे NI मुळं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने जर विचार केला तर कृषी वाटा काही प्रमाणात कमी होत गेला आणि नंतर उद्योग क्षेत्राचा वाटा कमी होत गेला. मीन्स त्या तुलनेत उद्योगाचा वाटा जो आहे तो वाढला. त्यामुळं उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल याच्यातला झालेला बदल किंवा याच्यात झालेली वाढ ही निश्चितपणे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यामुळं NI मधील कृषी वाटा किंवा राष्ट्रीय उत्पन्नातला कृषी वाटा कमी झाला. तुलनात्मकरित्या उद्योग क्षेत्राचा वाटा जो आहे तो 10% वरून 17% पर्यंत 17% वरून 27% पर्यंत वाढला. म्हणजेच 10%ची ही ग्रोथ ही झालेला आपल्याला दिसून येतं. 1/3 पेक्षा कमी किंवा 10 × 10 = 30 पासून जे एकूणपेक्षा खूपच कमी आहे किंवा कृषी क्षेत्राची घसरण म्हणजे 39% हे कृषी क्षेत्र जे आहे त्याची घसरण झालेली दिसते. कारण तुलनात्मकरित्या इतर क्षेत्राचं उत्पादन वाढलेलं आहे. आता याच अनुषंगाने जसं GDPत आपल्याला बदल सांगितले त्या अनुषंगाने 2012 असेल किंवा 2050-51 असेल ही 10%ची ग्रोथ, तसं शेती क्षेत्राची मात्र तशी रिटर्न किंवा आपण म्हणूया घट झालेली दिसून येते आकडेवारीच्या अनुषंगाने. फक्त तुलनात्मकरित्या तसं सेवा क्षेत्रात झालेलं आहे. 10 × 3 = 30 पासून जेव्हा जे एकूणपेक्षा खूपच कमी आहे आणि कृषी क्षेत्राची घसरण म्हणजे 39% आपल्याला दिसून येते. त्यानंतर सेवा क्षेत्राचे पूर्वश्रेष्ठत्व किंवा स्ट्रक्चरल जे आहेत ते सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. 6 दशकांच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेत झालेला बदल हा महत्त्वाचा दिसून येतो किंवा महत्त्वाचा ठरतो आणि सेवा क्षेत्राचा 1951 मध्ये GDP मधला जो हिस्सा आहे तो देखील 30% हिस्सा होता. 2012 मध्ये 51% 59% एवढा बदल सेवा क्षेत्रात झालेला दिसतो. म्हणजे 1951ला केवळ 30% पर्यंत किंवा त्याहीपेक्षा कमी खरं तर GDP मधला हिस्सा हा सेवा क्षेत्राचा होता. या 1951 वरनं आता आपण पाहतो की जवळपास 59% किंवा 60%च्या आसपास 55 ते 60%च्या आसपास आपण म्हणूया सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढला. याचे काही प्रमुख कारण ज्यावेळेला आपण पाहाल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या सुविधा, याच सुशिक्षितांमुळं आरोग्यविषयक झालेल्या सुविधा, याच सुशिक्षितांच्या आधारावरती किंवा इतर बाबतीत बदल झाल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर झालेला बदल, सोयीसुविधा, पायाभूत सुविधा, मूलभूत पायाभूत सुविधात वाढ झाली. या क्षेत्राबरोबरच आता आपण पाहतो की पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत, त्याची वाढ झालेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहतोय, पहिल्यांदा बँकेकडे जायला, ATMला जायला आपल्याला रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं. दिवस त्या ठिकाणी बँकेमध्ये थांबावं लागत होतं. आणि सध्या मात्र जर बघितलं तर एवढा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे की आपल्याला काही क्षणात काही रक्कम आपण एकमेकाला पाठवू शकतो, देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळं आर्थिक उत्पन्नाचा जो भाग होता तो मिळालेलं उत्पन्न आपल्याला वापरण्यासाठी युटिलाइज करण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे त्याचा बदल झालेला दिसून येतो. त्यामुळं बँकिंग क्षेत्र देखील बँक तुमच्या दारी अशा पद्धतीचं स्टेट बँकेनं
पाठीमागे एक आपलं हे सुरू केलं होतं की बँक तुमच्या दारी म्हणजे प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला हवं नको ते बाबी विचारेल, आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न करेल आणि या आर्थिक तरतुदीतूनच उत्पन्नाचा स्रोत किंवा साधने जे आहेत ती मिळवण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाच्या बाबीवर विचार केला जातो. तसं या सेवा क्षेत्रातल्या दिल्या गेलेल्या सर्व सेवा याची किंमत जास्त असते आणि याच किमतीमुळं मिळणारं उत्पन्न देखील तेवढ्या प्रमाणात मिळेल का या अनुषंगाने विचार करावा लागतो. त्यामुळं सेवा क्षेत्रातली वाढ ही खूप झपाट्याने म्हणजे जसं आपण म्हणतो की डॉक्टरांकडे जर गेलो तर डॉक्टर मला काय करतात एका चिठ्ठीवर गोळ्या औषधं इंजेक्शन लिहून देतात. परंतु त्यांची मेमरी स्ट्रॉंग किंवा मेमरी स्टडी आपण म्हणूया तेवढा जास्त असल्यामुळं त्याचा फायदा होतो आणि समोरच्याला तशा पद्धतीनं सोयीसुविधा दिल्या जातात. ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीमध्ये सुद्धा आपण पाहतो की एखाद्या टू व्हीलरनं सुद्धा आपल्याला कित्येक अंतरावर जाता येतो. त्याच्याऐवजी जर समजा लक्झरियस बसेस वापरल्या, AC गाड्या वापरल्या तर त्याची असणारी किंमत ही वेगळी असेल. टुरिझम पॉईंट्स जे आहेत त्या ठिकाणचं उत्पन्न देखील विचार करूया. बँकेमध्ये तत्काळ दिलेली सुविधा किंवा आता मोबाईलची सुविधा आपण पाहतो की पहिल्यांदा जिओ सारखी जर कंपनी पाहिली तर काही कालावधीपूर्वी आपल्याला पाहिलं की फ्रीमध्ये म्हणजे काही प्रकारे सवय लागेपर्यंत जिओची कंपनीने फ्रीमध्ये काही सेवा सुविधा दिल्या आणि ह्याच सेवा सुविधेतून सध्या आता आपण पाहतोय की साधा एक बॅलन्स टाकायचा असेल, ₹50 बॅलन्स जरी आपण टाकला, आता ते ठेवलेच नाहीत त्यांनी खरं तर वाउचर डायरेक्ट 150, 200, 500, ₹1000 नेले म्हणजे कालावधीनुसार कोणाला 23 दिवस आहे, कोणाला 1 दिवस आहे, 5 दिवस आहे असं सुद्धा विचार केला. परंतु त्याचे रेट्स जे आहेत ते वाढले आणि तुलनात्मकरित्या ₹50 बॅलन्स आपण मोबाईलला टाकतो त्यावेळेला 22 किंवा 23 रुपये आपल्याला मिळतात. मग त्यातनं GST असेल, CGST असेल, SGST असेल आणि इतर काही टॅक्सेस देखील असतील. परंतु फ्री मिळणारी सेवा आपल्याला काही दिवसातच ₹50 पाठीमागं ₹7, ₹8च्या वेळेला घालवावं लागतं. त्यावेळेला सेकड्याप्रमाणे याचा जर विचार केला तर 7 दुनी 14 किंवा 8 दुनी 16 रुपये जर आपण 100 पाठीमागे जर आपण ₹16 घालवतोय असं ज्या वेळेला दिसतं त्यावेळेला म्हणता येईल की 15% दर किंवा 15% एक प्रकारे टॅक्स हा आपल्यावर लादला जातोय किंवा त्यांचे उत्पन्न जे आहे ते हे 15% म्हणून दिसतं. मग लाखो लोक ग्राहक म्हणून आहेत की जो फोन फ्रीमध्ये आपल्याला त्याच्यातलं मिळालं होतं सिम कार्ड आणि त्याचा बॅलन्स देखील ते सध्या आपण पाहतोय की बदललेलं दिसतं. या कारणामुळं सेवा क्षेत्राचा झालेला विकास हा खरं तर वेगाने अजून वाढत आहे. वैद्यकीय ट्रीटमेंट असेल, शिक्षणाच्या दृष्टीने आपण अनेक ठिकाणी आता काही जॉब करत असतील किंवा काही घरकाम करत असतील, काही इतर काही कामं करत असतील समजा, परंतु जेव्हा केव्हा आपण हा चॅनल लावून YouTube पाहायला जाईल त्यावेळेला शैक्षणिक क्षेत्रातली ही क्रांतीच आहे एक प्रकारे डिजिटलायझेशनच्या. त्यामुळं शैक्षणिक सुधारणा ज्या झाल्या त्याचा वापर किंवा त्याच्यात आपण पाहतो या मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. त्यामुळे सेवा क्षेत्राचा वाढ, सेवा क्षेत्रात झालेले बदल हा आमूलाग्र स्वरूपाचा असलेला दिसून येतोय. GDP मधली किंवा 30%ची वाढ ही खूप 51ला असणारी GDPतली 30% ती आता 59 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे 60% जवळपास आपण पाहतो ही ग्रोथ झालेली दिसून येते. आता याच्यात असणारे वेगवेगळे जे पॉईंट्स आपण पाहतोय पुढे ते कोणत्या अनुषंगाने म्हणता येईल. भारतात सेवा क्षेत्र व उद्योग क्षेत्र किंवा शेती क्षेत्र, शेती उद्योग सेवा या तिन्हीमधून मिळालेलं उत्पन्न ज्या वेळेला आपण GDPच्या अनुषंगाने कॅल्क्युलेट करतो आणि वित्तीय फायनान्सकडे देतो किंवा वित्तीय क्षेत्राकडे देतो त्यावेळेला त्याचं रूपांतर बचतीमध्ये होतं. वैयक्तिक पातळीवर जर आपण बचत केली असेल तर त्याचा कसा फायदा होत नाही. म्हणजे पूर्वीचे लोक गाडगे मडक्यामध्ये पैसे ठेवत होते, आता त्याच्याऐवजी हेच पैसे जर बँकेमध्ये ठेवलं तर सध्याच्या दरानुसार सेव्हिंग अकाउंटवर देखील आपल्याला गुंतवणुकीचा परतावा हा कमीत कमी 3% तरी मिळतो. आता या 3% परताव्याबरोबरच इतर काही सोयीसुविधा देखील बँकेने देणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने बँक विचार करते. म्हणजेच अशा व्यक्तीकडं क्रेडिट कार्ड असेल म्हणजे सुरुवातीला तर ATM कार्ड वगैरे डेबिट कार्ड तर सर्वांकडे आहे, परंतु आता सध्या क्रेडिट कार्ड असतील, लोनच्या दृष्टीने तुम्हाला इन्क्वायरी सेव्हिंग जर चांगली असेल तर त्या दृष्टीने केली जाते आणि याच सेव्हिंगच्या अनुषंगानं मग उद्योग असतील, उद्योग संस्था असतील किंवा वेगवेगळं आपण म्हणतो लोकसंख्या म्हणतो, परंतु याच्यात होत असणारे हे आमूलाग्र बदल हे निश्चितपणे फायदेशीर ठरतात. गुंतवणूक दर जर चांगला असेल
इन्व्हेस्टमेंट जर चांगली असेल, FDIची आपण पाहतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक जी आहे ती जर चांगली वाढली तर त्याचा देखील फायदा होत असतो. त्यामुळं ह्या गुंतवणुकीतून मिळणारं भांडवल हे भारताच्या विकासाला स्मारक ठरू शकतं किंवा फायदेशीर ठरू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयबिलिटी जी आहे ती चांगली वाढू शकते, रोजगार संधी वाढतील आणि या वाढलेल्या रोजगार संधीमुळं शहरीकरणाचा जरी ताण वाढत असला तरी उत्पन्न वाढीनुसार सोयीसुविधा देखील कशा पद्धतीत वाढतात किंवा विकसित करता येऊ शकतात. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटीवर फोकस करणं, मग शेती क्षेत्र असेल, शेती क्षेत्रात आपण सुरुवातीलाच पाहतो की जवळपास आजही जवळपास 55-60% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असते किंवा शेतीतल्या रोजगारावर अवलंबून असते. कारण आपल्याकडं उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या ठिकाणी कुशल कामगाराला प्राधान्य दिलं जातं आणि आपल्याकडे पाहतो आपण की साक्षरता दर जर पाहिला तर तो जवळपास 74% आहे, म्हणजेच 26% जो आहे तो निरक्षरता दर आहे. त्यामुळे बेसिक 26% लोकसंख्येला तर उच्च प्रतीचं म्हणूया किंवा शहरी जीवन असणारं म्हणूया किंवा चांगल्या दर्जाचं काम म्हणूया ते मिळेलच असं होत नाही. काही लोकांना अपवादात्मक मिळू शकेल, परंतु सर्वांनाच मिळेल असं होणार नाही. त्यामुळं या गुंतवणुकीच्या अनुषंगानं, रोजगाराच्या अनुषंगानं एकूणच वाढलेलं उत्पन्न असेल ते देशाचं उत्पन्न त्या अनुषंगाने जर प्रवाहित झालं तर ह्युमन रिसोर्स जो आहे तो चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. ह्युमन रिसोर्स जर डेव्हलप झालेला असेल तर निश्चित आपल्याला काही फायदे होताना दिसतील किंवा होत असल्याला आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं गुंतवणूकदार हे अधिक गुंतवणूक कशी करतील ते आपल्याला पाहणं तितकंच अगत्याचं आहे. आणि गुंतवणुकीतून झालेलं रोजगार निर्मिती असेल, रोजगार संधीतली वाढ असतील ते आपल्याला पाहावी लागेल. रोजगार जर अधिक प्रमाणात वाढत गेला तर पूर्ण रोजगाराची पातळी आपल्याला गाठता येईल. परंतु कोणत्याही देशाला, कोणत्याही स्थितीत, कोणत्याही राज्याला अगदी 100% रोजगार निर्मिती करता येईलच असं होत नाही. म्हणजेच असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते ज्या बाजारपेठेत असतात त्याला पूर्ण स्पर्धेचा बाजार असं म्हटलं जातं. परंतु पूर्ण स्पर्धेत सर्वच्या सर्व लोकांना सर्व सुविधा मिळतीलच किंवा सर्व बाबतीत रोजगार मिळतीलच असं होत नाही. त्यामुळं शहरीकरण, शहरावरती वाढणारा अतिरिक्त ताण हा भारतात आता ही मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शहरीकरण मर्यादित ठेवून आपल्याला आहे या लोकांना शेतीतच कसं काम करता देता येईल हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक आव्हान निर्माण झालेलं आहे. शेतीपूरक व्यवसाय असतील किंवा इतर व्यवसाय असतील, मग मत्स्य व्यवसाय असतील किंवा कुक्कुटपालन असा असेल, आपण म्हणूया मिल्क बिझनेस असेल समजा, तर या उद्योगातून किंवा भरड धान्यांच्या स्वरूपात आता असणारे वेगवेगळे धान्य ज्या मशिनरीचं आहेत त्या ठिकाणचं त्याच्यावरचं काम असेल किंवा काही प्रोडक्शन ॲग्रिकल्चर रिलेटेड, जसं आपण टोमॅटो सॉस म्हणतो, तो टोमॅटोपासून बनवलेला असल्यामुळे टोमॅटो सॉस असं म्हणलं जातं. आणि याचं किंवा स्ट्रॉबेरी प्रोडक्शन त्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला स्ट्रॉबेरी चॉकलेट महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध असणार आहे की ज्याचं उत्पादन हे वाई या ठिकाणी महाबळेश्वरच्या परिसरात होत असताना दिसून येतं. त्यामुळं वाई, वटार वगैरे आपण जे म्हणतो तर त्या परिसरात स्ट्रॉबेरी उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि त्याच्यापासून चॉकलेटची निर्मिती ही देखील केलेली असते. त्यामुळं संपूर्ण देशभर या स्ट्रॉबेरीचं मार्केट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्याची गुंतवणूक देखील त्या गुंतवणूकदारांनी त्या अनुषंगाने केली आणि रोजगार निर्मिती म्हणजे एक एक उत्पादन ज्यावेळेला आपण राज्यानुसार महाराष्ट्राचं जसं उदाहरण घेतलं तसं कर्नाटकचं ज्यावेळेला उदाहरण घेतो तसं नारळाचं उत्पादन हे कर्नाटककडे जास्त असतं. मग समुद्रकिनारी प्रदेश असतील तर त्या ठिकाणी मत्स्य उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर असतं आणि या वाढत्या उत्पादनातून फायदा हा अर्थव्यवस्थेला चांगला मिळू शकतो किंवा अर्थव्यवस्थेला बळकटी येऊ शकते. आता भारतातील काही प्रादेशिक विषमता जर आपण पाहिली तर भारताची स्थिती ही वेगवेगळ्या पद्धतीची किंवा वेगवेगळ्या टप्प्याची असल्याचे आपल्याला दिसून येते. भारतात जम्मू काश्मीरचा प्रदेश ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला तिथं मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असते किंवा बर्फच त्या ठिकाणी पडत असतो आणि त्यामुळं बर्फाच्या रांगा आपण म्हणूया डोंगर असल्याचे दिसत येतात आणि त्यामुळंच परकीयांचे आक्रमण थोपवणं हे देखील आपल्याला शक्य होतं. त्यामुळं पर्वताच्या रांगा असतील, सातपुडा पर्वत असतील किंवा नंतरचे काही आपण म्हणूया जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले पर्वत असतील
ते देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील. जम्मू काश्मीरच्या ठिकाणाला शेती उत्पादन करणं हे शक्य होत नाही, परंतु काही फळांची लागवड आपण म्हणूया, ॲपलचा जर विचारात घेतला, सफरचंदासारखं फळ विचारात घेतो, त्यावेळेला ते जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेलं दिसतं. याच्याच अनुषंगाने इतर उत्पादनं ज्यावेळेला आपण महाराष्ट्रात पाहतो, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची उत्पादनं खरं तर घेतली जातात. प्रामुख्याने काही पिकं जर बघितली, अगदी शेतमालातलं उत्पादनातलं अन्नधान्य उत्पादन जर पाहिलं, सपाटीकरण जास्त प्रदेश असल्यामुळं त्याची निश्चित फायदा होतो. कर्नाटकमध्ये देखील पाण्याचे दुर्भिक्ष किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळं आणि झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस किंवा मुबलक स्वरूपाचं पाणी असतं, त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतीमध्ये देखील नारळाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, कारण तिथली जमीन ही इतर उत्पादनापेक्षा नारळ उत्पादनासाठी जास्त प्राधान्य देते किंवा चांगल्या पद्धतीचे नारळ उत्पादन होऊ शकतात. त्यामुळे भारतातील हे प्रादेशिक विषमता ही निश्चितपणे आहे. राज्यामध्ये तफावत आहे. केरळचा परिसर हा जर पाहिला तर सुशिक्षितांच्या दृष्टीने केरळ हा अग्रेसर राज्य आहे आणि इतर बाबतीत जर आपण पाहिलं तर तेवढी उत्पादनं ही तितकीशी झालेली नाहीत. कर्नाटकचं किंवा इतर राज्यांचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला केरळसारखा जर विचार केला तर त्या ठिकाणी राईस किंवा तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर दिसतं आणि या तांदूळ उत्पादनामुळं उपजीविकेसाठी देखील तांदळाचाच वापर जास्त प्रमाणात असतो. तुलनात्मकरित्या गहू, ज्वारी, बाजरी, मका याचं उत्पादन हे इतर राज्यांमध्ये कमी आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातलं हे उत्पादन सर्व राज्यांना आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा विक्रीसाठी पाठवलं जातं किंवा निर्यात त्याची केली जाते. त्यामुळे वाढीव कॅपिटल जे आहे त्या आउटपुट ज्यामुळे आपण ते तुलनात्मकरित्या जास्त मिळायला मदत होते किंवा जास्ती फायदे झाले आपल्याला दिसून येतात. आता याच प्रादेशिक असमानतेचे काही परिणाम होतात का, त्याची काही कारणे आहेत का, तर निश्चितपणे आहेत. याचा प्रादेशिक असमानतेचे जे परिणाम आहेत त्या अशा पद्धतीची उत्पादनं हे सर्व ठिकाणी किंवा सर्व उत्पादनं सर्व परिसरात होत नाहीत. त्यामुळं वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठवण्यासाठी जास्ती प्रमाणात खर्च करावा लागतो. ही किंमत वाढवली जाते आणि त्या वाढत्या किमतीमुळं त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळं ग्राहकांना ते परवडेलच असं होत नाही. त्यामुळे प्रादेशिक असमतोलाच्या दृष्टीनं ज्या राज्यात किंवा ज्या परिसरात जे उत्पादन होतंय त्या उत्पादनालाच उपजीविकेचं साधन म्हणून प्राधान्य दिलं जातं. इतर देशात किंवा इतर राज्यातनं आयात करून उत्पादनाची मागणी करणं हे तुलनात्मकरित्या कठीण होत असतं किंवा काही प्रमाणात खर्चिक होत असतं. तरी देखील आपण आंतरराज्य व्यापार असेल म्हणजे देशांतर्गत व्यापार असतील, अंतर्गत व्यापार किंवा राज्यातले व्यापार आपण डिस्ट्रिक्ट वाईज पाहतो. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागात एखादं उत्पादन झालं तर ते शहरापर्यंत पोहोचवलं जातं, शहरातून ते आणखी मोठ्या शहरापर्यंत पोहोचवलं जातं किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवलं जातं, किंबहुना एका देशातून दुसऱ्या देशात देखील उत्पादनं पाठवली जातात किंवा त्याची आयात निर्यात तशा पद्धतीने केलेली असते. त्यामुळे वाढीव कॅपिटल आउटपुटचं जे प्रमाण आहे तो जो रेशो आहे तो बदललेला दिसतो किंवा कशा पद्धतीने त्यात बदल होतोय ते दिसून येतं. विशेष करून या अनुषंगाने भारतातील प्रादेशिक विषमता जी आहे ती कशी आहे किंवा कशा पद्धतीने बदललेली आहे ते आपल्याला याचं पाहता येऊ शकतं. या वाढीव कॅपिटल किंवा त्याच्या आउटपुटच्या अनुषंगाने हे बदल कितीपर्यंत होऊ शकतात, भारतातली जी विषमता आहे ती कशी बदलू शकते, किती बदलू शकते, तर तुलनात्मकरित्या याचे जे झालेले बदल आपण म्हणूया ते काही प्रमाणात अर्थव्यवस्थेला चालना देणारे असतात आणि याच चालनेतून झालेली सुस्थिती आपण म्हणूया ती किती असेल, कशी पद्धतीची असेल. भारतातली प्रादेशिक विषमता जी आहे ती जर वाढली तर त्याचा निश्चितपणे काही फायदे असतात, तसेच काही तोट्याला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं एकूणच सारांश रूपाने ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला प्रादेशिक असमतोलता, प्रादेशिक बाबतीत विषमता, असमानता ही कशी वाढू शकेल, त्या वाढलेल्या असमानता म्हणजे भारतात आपण शेती उत्पादनात जर पाहिलं तर बहुपीक पद्धती देखील अस्तित्वात आहे. दुबार पेरणीच असं म्हणतात की म्हणजे पहिलं पीक काढलं जातं आणि नंतर त्याचं दुसरं पीक लागलं जातं. त्यावेळेला अंदाजपत्रक वगैरे जर सुरू असते आणि अचानक पाऊस झाला असेल तर किंवा सुरुवातीलाच
शेतीतली पेरणी केलेली आहे आणि महिन्याभरात दुसरी पेरणी करायची वेळ आली तर त्याला दुबार पेरणी असं म्हटलं जातं. आणि नुकसान भरपाईसाठी त्या त्या राज्यात किंवा त्या त्या देशात मागणी केली जाते आणि मोठी हा एक प्रकारे राजकीय विषय होऊन त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. सभागृह ज्यावेळेला चालू असतील त्यावेळेला त्या सभागृहाला मागणी लावून धरली जाते, उपोषणं केली जातात, मोर्चे काढले जातात आणि यातून त्या मागण्या मंजूर करण्याचा देखील प्रयत्न होत असतो. आणि त्यामुळं सत्ता असतील, विरोधी पार्टी असतील तर त्यांना एका प्रकारे हे एक संकटकालीन स्थिती प्रादेशिक असमतोलतेमध्ये निर्माण होत असते. कारण प्रत्येक राज्याचं असणारं गुडविल आपण म्हणूया ज्याचं त्याचं वेगळं असेल, त्यामुळे त्याच्यातून मिळणारे फायदे हे त्याला त्याला वेगळे वेगळे मिळतील. त्यामुळे वाढीव कॅपिटल आउटपुटचे प्रमाण जे आहे ICOR हे देखील डिफरंट स्वरूपाचं असेल. त्यामुळे भारतातील प्रादेशिक विषमता हा बाब किंवा ही स्थिती जी आहे ती वेगळी असल्याचं दिसून येतो. त्यामुळे प्रादेशिक असमानतेचे प्रमाण परिणामी तुलनात्मक त्यात बदल झालेला आहे. आणि हा बदल कुठपर्यंत होऊ शकतो, किती होऊ शकतो, तर या अचानक करणं हे कुणालाही शक्य नसतं. त्यामुळं महाराष्ट्राची एक वेगळी जडणघडण आहे, पंजाबची एक वेगळी जडणघडण आहे. वेगवेगळे राज्याचं जर बघितलं तर 26 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. इथली वेगळी स्थिती आपल्याला अनुभवायला येते. त्या त्या राज्याचं एक वेगळेपण आहे, जसं सांस्कृतिक आहे, कला क्षेत्र आहे. त्याचबरोबर शेती उत्पादनात देखील त्या त्या राज्यामध्ये मग केरळ असतील, कर्नाटक असतील यांच्यामध्ये नारळाचं उत्पादन जास्त असतं. त्यामुळं आहारामध्ये देखील नारळाचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळेच एक चिवट पाण्याची स्वभावात आपण म्हणूया कर्नाटक असतील किंवा केरळच्या बाबतीत असतील ही राज्य अग्रेसर दिसतात. पंजाबच्या बाबतीत आपण पंजाबी फूडच्या बद्दल विचार करतो. महाराष्ट्रात बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रीयन फूडच्या बाबतीत आपण विचार करतो. वेगळी पद्धत किंवा इथं बहुपीक पद्धती मगाशी सांगितलं तसं अनेक प्रकारची उत्पादनं घेतली जातात आणि त्याचे फायदे देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं चांगलं डिव्हिडंड कॅपिटल ज्याला म्हटलं जातं, फायदेशीर लोकसंख्या किंवा लाभांश मिळवून देणारी लोकसंख्या जी आहे, डिव्हिडंड मिळवून देणारी लोकसंख्या आहे, ती उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. याच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे एकूण उत्पादनात कशी वाढ होऊ शकते, किती वाढ होऊ शकते या बाबतीत सुद्धा बारकावे पाहणं, ऐकणं फार महत्त्वाचं असू शकतं. त्यामुळे प्रादेशिक विषमता असेल, सारांशाच्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की याच्यात किती बदल होऊ शकतो, कशा पद्धतीने बदल होईल. तो स्वातंत्र्योत्तर कालखंडात आज आपण अगदी 23-24 किंवा 125 वर्ष जसं एखादी वाटचाल होत असते तशी स्वातंत्र्याची 75 तर पूर्ण केलेलीच आहे. 100 वर्षाकडे वाटचाल करतोय आणि त्यावेळेला भारताची स्थिती ही शेती उत्पादनाबरोबरच उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल याच्यामुळे एकूण GDPत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असणार आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.